आपण बाहेर खाल्लेलं कढई पनीर एवढं चविष्ट का लागतं माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये रेडीमेड मसाले नसतात, तर ताजे भाजलेले मसाले असतात. आज मी तोच ढाबा स्टाईल मसाला तयार करणार आहे आणि तुम्हाला कढई पनीर कसं करायचं ना ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे असे मोठे मोठे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत. मग त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. 2 मोठे चमचे धणे, 4 बेडगी मिरची, अर्धा चमचा जिरं, 2 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा, एक 10 ते 15 काळी मिरीचे दाणे आणि 1 चमचा खोबरं. हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे. जास्त करपवायचे नाहीये, पण जिऱ्याचा चांगला सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 चमचा खोबरं घालायचं. मस्त सुगंध सुटेपर्यंत, चांगला सुवास सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं. मसाला आपला भाजून झालेला आहे. गॅस बंद करायचा. पनीरला आपण तळून घेणार आहोत. इथे पॅन मध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे ठेवायचे. एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे. पनीर तळले ना ते याच्यामध्ये टाकायचं. एका साईडने शेकले ना की त्यांना पलटी करायची. असे पनीरवर डॉट डॉट येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा आणि तळून घ्यायचे. आपले तळून झालेले आहेत, त्यांना काढून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचे. असे मिठाच्या पाण्यात घातल्याने पनीर आहे ना ते चिवट होत नाही, म्हणजे चामटसारखं होत नाही, नरम राहतं. ते आपलं तळून झालेलं आहे, त्याला काढून घ्यायचं. असे पाण्यात टाकल्याने ते चामट होत नाही. त्याचप्रमाणे आपण शिमला मिरची आणि कांदा आहे. गॅस मोठा करूनच थोडंसं 1-2 मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचे. जास्त शिजवायचे नाहीत. 1 शिमला मिरची आहे आणि 1 कांदा आहे, त्याला काढून घ्यायची. 1 टोमॅटो बिया काढून चौकोनी कापून घेऊन गॅस मोठा करून त्याला पण एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं, काढून घ्यायचं. कढई पनीर बनवण्यासाठी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे. पनीर तळलेलं तेल आहे, ते तेल घालायचं 2 चमचे. 1 चमचा बटर आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. कांदा नरम पडला की 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत परतून घ्यायची. छोटे छोटे 2 टोमॅटो आहेत, मी चॉप करून घातले. तुम्ही याची पेस्ट करून घातलीत ना तरी पण चालेल. टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. 90% लोकांची कढई पनीर ढाब्यासारखी होत नाही का, तर कांदा टोमॅटो कच्चा ठेवतात. कांदा टोमॅटो कच्चा ठेवल्याने त्याला कच्चट असा सुवास येतो आणि भाजीला चव येत नाही. म्हणून कांदा टोमॅटो आहे तो चांगला परतून घ्यायचा. असं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा हळद, मोठा 1 चमचा घरचा लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. मसाला असा जाडसर वाटायचा, म्हणजे भाजीला टेक्स्चर पण चांगला येतो आणि चवीला पण चांगली लागते. आता आपण हा सर्व वापरणार नाही आहोत. थोडासा मी 1 चमचाभर ठेवून देणार आहे. हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला करपतो वाटतोय तर 1 चमचा पाणी घालायचं. मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पनीर, शिमला मिरची आणि टोमॅटो घालायचे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची. मेथी चांगली अशी चुरून घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. एक पाव वाटी पाणी घालायचं. जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलंच ना ढाब्यासारखी लागणार नाही. झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं हिला शिजवून घ्यायची. भाजी ढाबा स्टाईल तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा. वरून कोथिंबीर घालायची.